आज तुम्ही आई झालात त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच सर. जागतिक महिला दिनाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. कसं वाटतं मॅडम, कसा होता तुमचा 9 महिन्याचा प्रवास? खरं तर आता तुम्ही 9 महिन्याचा प्रवास म्हटलात आणि माझ्या अंगावर काटे आलेत. आई पण ही प्रकृतीने स्त्रीला दिलेली खूप मोठं वरदान आहे. अगदी म्हणजे ज्यावेळेस हे कळतं की मी आई होणार आहे आणि एक खूप छोटंसं रोपटं म्हणा, एक बी म्हणा, ते माझ्यामध्ये आहे आणि आता ते मोठं होणार आहे माझ्याच शरीरात, त्याचा सुरुवात आहे. तर ती जी फिलिंग होती म्हणजे माझं पूर्ण जीवन पूर्ण बदलून त्या क्षणाला जातं. आणि तो 9 महिन्याचा प्रवास जरी म्हणजे आपण जर विचार केला तर 9 महिने फार छोटे आहेत, पण ते एका स्त्रीच्या आयुष्यात तो खूप मोठा स्पॅन आणि फार मोठा बदल आहे. थोडंसं काय म्हणतात, पॉझिटिव्हिटीपेक्षा थोडंसं आजारपणासारखं पहिले 3 महिन्यात थोडं जास्त फील होतं, कारण हे कधीच अनुभवलेलं नसतं. जसं सेकंड ट्रायमिस्टर सुरू होतं, बाळाची मुवमेंट चालू होते, तिथपासनं पुढच्या प्रेग्नन्सीचे जे काही 5 महिने असतील, 6 महिने असतील, त्याबद्दल काय सांगाल? ते खरंच खूप छान असतात. म्हणजे फर्स्ट किक म्हणतो ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तर ती आईची आणि बाळाची त्यावेळेसच होऊन जाते. त्यावेळेस फार फार वेगळं फील होतं की काय काय असेल असं नाही का माझ्यामध्ये, की मी आता त्याला पाहणार आहे त्या बाळाला किंवा मला घ्यायचं आहे. मग त्यावेळेसपासून खरी हुरहुर सुरू होते. डिलिव्हरीच्या दिवशी तुम्हाला ॲडमिट केलं, त्याबद्दलचा तुमचा अनुभव सांगा. माझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती. 5 वर्षांची मुलगी आहे मला. पण 9व्या महिन्यातली जेव्हा आपल्याकडे सोनोग्राफी केली आणि काही गोष्टी मला कळल्या आणि मग सिझरिंग करायचं असं ठरलं होतं आपलं. म्हणजे मी तुम्हाला एक शब्दही वापरला होता, सर तुम्ही मला डोंगर चढायला सांगा त्या क्षणी, पण मी सी सेक्शनला तयार नाही. पण त्यावेळेस तुम्ही मला खूप छान काउन्सिल केलं की आत्ता तुम्ही बाळाला डोळ्यासमोर ठेवा आणि मग सगळ्या गोष्टी विचार करा परत. एक आईला बाळापेक्षा कुठलीच गोष्ट कधीच महत्त्वाची नसते. पण मन घट्ट करून थोडंसं रडून गांजून ते तुमच्यापर्यंत मी आले आणि त्या कॉम्प्लिकेशन्समधनं ज्यावेळेस माझं बाळ माझ्या हातात आलं, माझ्या कुशीत आलं, त्यावेळेसच्या फिलिंग्स खरंच खूप वेगळ्या होत्या. त्यामुळे मला जे आपण डिसिजन घेतले कॉम्प्लिकेशन्समधनं ते खूप योग्य होते आणि ते आत्तापर्यंत तरी खूप छान आहेत आणि इथून पुढेही राहणार आहेत, असा माझा तुमच्यावर जास्त विश्वास झाला आहे सर.